पाहिलं तर तृतीयपंथी लोकांसाठी सरकार पण म्हणजे पुढे सरसावते, बऱ्याचशा योजना त्यांच्यासाठी आहेत. तरी या पलीकडे जाऊन सरकारने तुम्हालाही समाजात ॲक्सेप्टन्स मिळावा, तुम्हाला वावरणं सोपं व्हावं, यासाठी कोणती धोरणं आणली पाहिजेत, कोणते बदल केले पाहिजेत, तुम्हाला काय वाटतं? बदल असं म्हणता येणार नाही, कारण की जे स्त्री पुरुषाला जे धोरणं आहेत तीच आम्हाला पण लागू होतात असं मला वाटतं, व्हावी असं मला वाटतं. का? कारण की अरे तुम्ही जर तिथूनच जर आम्हाला भेदभाव केला की नाही हे वेगळेच आहेत, ह्यांना वेगळेच हवं. एक उदाहरण देते. आता समजा मी एअरपोर्टला गेले होते, जयपूर एअरपोर्टला होते आणि मी लेडीज टॉयलेटला गेले. मी लेडीज टॉयलेट करून आले बाहेर मी, तर तिथे एक जेंट्स आला, तर त्यांनी त्याच्या बायकोला असा हात असा गपकन असं दाबला. तर ती म्हणली व्हॉट क्या हुआ, तर त्यांनी असं असं खोडवलं. ते मी सगळं बघते आणि समोरून, कारण मी चालत येत होते. तर ती अक्षरशः त्याला म्हणली लेट इट बी, अगर हम ही उन्हें नहीं स्वीकारेंगे तो कैसा होगा. म्हणून ती तिची बिचारी टॉयलेटला गेली निघून असं तसं, आणि योगायोगाने ती पुढे जाऊन बसली माझ्या सीट येऊन, 2 सीट सोडून बसली. तर मी म्हटलं आपको मुझसे डर लगता है दीदी. ती बोली नहीं, उल्टा आप कितना क्यूट हो, आप कितने अच्छे दिखते हो, आप बात भी कर रहे हो, कितने अच्छे से कर रहे हो फ़ोन पे, हम सुन रहे हैं. तो आपके पति ने पता नहीं उनके मन में कुछ, मुझे तो कोई प्रॉब्लेम नहीं है. तर जर तुम्हाला जर समोरच्यानी छान त्याची स्वतःच्या मनातली भीती जर गेली असेल, किंवा आपल्या आणि प्रेझेंटवर पण असतं अवलंबून. मला कधीच कुठल्या लेडीज टॉयलेटमध्ये प्रॉब्लेम आला नाही, कधीच नाही आला. तरी आमच्यातली काही बरीचशी लोक आहेत की आम्हाला सेपरेट लेडीज टॉयलेट पाहिजे, सेपरेट लेडीज टॉयलेट पाहिजे. का? कशाला? अरे ते हायवेला, पुणा बॉम्बे हायवेला जाऊन बघा, कुठेही लेडीज टॉयलेट नाही आहे. जेंट्सचं काय, ते कुठेही उभे राहू शकतात, लेडीज टॉयलेट कुठेही नाही आहे. त्याची काहीतरी मागणी करा किंवा त्याच्यासाठी काहीतरी झगडा, पण नाही आम्हाला सेपरेट टॉयलेट्स हवेत. अरे एका तृतीयपंथीयावरती रेप झाला होता आणि नवलेसारख्या हॉस्पिटलमध्ये त्याला स्वीकारलं नाही, कारण की तो हायवेला धंदा करायचा. तिथल्याच पोरांनी त्याला उचलून त्याच्यावर जबरदस्ती केली होती. खूप त्याचं ब्लड चाललं होतं. आम्ही रात्री 1:45 वाजता नवलेमध्ये गेलो, नाही घेतलं त्याला, नाहीच. आम्ही ससूनला गेलो. ससूनला गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तृतीयपंथीयावरती बलात्कार होतो. हा, अरे तू एक डॉक्टर आहे, तू हे वाक्य कसं बोलू शकतो की तृतीयपंथीयावर बलात्कार होऊ शकतो का? बरं ठीक आहे, त्याला ॲडमिट करून घेतलं. ज्या 10-12 दिवसात मी ससूनचा अनुभव घेतला, तो अनुभव खूप वाईट होता, खूप म्हणजे खूप वाईट होता. तो वाईट असा होता, तिथे मेडिसिन्स आम्हाला त्या पेशंटला, जो रेप झालेला पेशंट होता, त्याला वर्ण गोळी त्याच्यावर फेकत होते की हे घे गोळी, क्या ज़्यादा बडबड कर रहा है, ये गोली ले लो. अच्छा, अभी डॉक्टर आएगा, चुप बैठने का, ज़्यादा बात नहीं करने का, चुप बैठने का. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याला जनरलमधनं एका 3ऱ्याच वॉर्ड, अपंगाच्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. का? तर इथे आमची लोक खूप येतात असं एक ससूनसारख्या एरियामध्ये. मग मी ठरवलं की ससूनमध्ये आपल्याला सेपरेट वॉर्ड हवा आहे. हे 4 वर्षाचं स्ट्रगल केला आम्ही. म्हणजे तिथल्या ज्यावेळेस मी अर्ज केला त्यावेळेस चंदन शिवे तिथे हे होते, डीन तिथले अख्ख्या ससूनचे मेन. मग त्यांच्यापासून माझ्याकडे माझे अर्ज आहेत. चंदन शिवे झाले, नंतर बरेचसे तिथे बदल झाले, बराचसा फ्रॉड तिथला सापडत गेला. पण मग मी रुपालीताई चाकणकरांना हाताला धरून वॉर्डची मागणी करत गेले आणि ताईंना पहिलं राज्य महिला आयोगाचं पद मिळालं. त्यावेळेस ताईंनी पहिला प्रश्न सोडवला असेल तो हा की तृतीयपंथीयांचा वॉर्ड झाला, आणि आज आम्हाला तिथे 25 लोकांसाठीचा वॉर्ड 8 नंबर बिल्डिंगमध्ये 8व्या मजल्यावर आहे. इतका उच्चभ्रू वॉर्ड आहे की जहांगीर हॉस्पिटलसुद्धा फेल पडेल इतका सुंदर वॉर्ड ससूनमध्ये आम्ही फाईट करून मिळवला. मग यार आपण लढलो नाही, आपण जर हार नाही मानली तर आपल्याला उशिरा का होईना आपल्याला यश आहे, हा एक मोठा अनुभव मला मिळाला.